नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण घेवर करणार आहोत. घेवर हे राजस्थानमध्ये खूप फेमस आहेत, चवीलाही खूप छान लागतात. आणि आपल्या इथे आता श्रावण महिना चालू झाला आहे, तर आपण प्रत्येक सोमवारी काही ना काही गोड बनवत असतो. तर आज आम्ही पहिल्याच सोमवारी घेवर बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही 250 ग्राम मैदा घेतलेला आहे आणि इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 5 चमच तूप घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण आईस क्यूब घालून घ्यायचे. आईस क्यूबने आपण तूप घटळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपलं तूप मेल्ट झालेलं होतं. इथे आता कसं झालं आहे ते. आता आपण त्यामधले आईस क्यूब काढून घ्यायचे आणि आता आपण साईड बाय साईड हे फेटून घ्यायचे हाताने. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं तूप किती छान फेटून झालेलं आहे ते. आणि स्मूथही झालेलं आहे छान. बघू शकता इथे. आता यामध्ये आपण थोडं थोडं करत मैदा घालून घेणार आहोत. एकसाथ सगळं पीठ घालायचं नाहीये. इथे आम्ही 1 वाटी दूध घेतलेले आहे. एकत्रित मिक्स करून घ्यायचे आणि आपण थोडा मैदा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण थोडा मैदा ॲड करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला एकदम फ्रीजमध्ये थंड पाणी यूज करायचं आहे. बिलकुल गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि यामध्ये आपण 1 चमच बेसन ॲड करायचे. आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचे. इथं आपल्याला पूर्ण लिंबू पिळायचं नाही आहे, हलक्या हाताने लिंबू पिळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपले घेवरची कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता घेवरसाठी आपली कन्सिस्टन्सी बनून तयार झालेली आहे. खूप छान झालेली आहे. आणि आपल्या पिठामधल्या गाठीसुद्धा आपण पूर्णपणे पिठामध्ये एकत्रित मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि आपलं मिश्रण तयार झालं की नाही आपण हे असं चेक करू शकतो चमच्यावरती घेऊन. एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपलं पीठ इथे थोडंसं आपल्याला घट्ट वाटतं आहे, त्यामुळे आम्ही यामध्ये आणि पाणी थोडं ॲड करणार आहोत. पाणी आपल्याला फ्रीजचंच ॲड करायचं आहे. तुम्ही जर घेवर बनवत असाल आणि पिठामध्ये जर तुमच्या गुठळ्या तुम्हाला
आहे तसं वाटत असेल तर तुम्ही पीठ गाळूनही घेऊ शकता. इथे आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, फ्रीजचं पाणी आहे आणि त्यामध्ये बर्फाचे क्यूब्स ॲड केलेत आणि त्यामध्ये आपण ते भांडं ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ बर्फाच्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे. आपण जोपर्यंत गेवर करत नाही तोपर्यंत आपल्याला थंड पाणीच ह्याखाली ठेवायचं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की पाणी कोमट झालं आहे तर तुम्ही पाणी आणि थंड पाणी ॲड करू शकता. तर इथे एका कढईमध्ये आम्ही तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये गोल आकाराची जाळी घालून घेणार आहोत. तुम्ही पाहिजे तर कढईमध्ये सुद्धा करू शकता किंवा जाळी टाकूही शकता. तर इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जाळीच्या एकदम सेंटरला आपण पळीने थोडं थोडं करत सोडायचं आहे. इथे बघू शकता घेवर आपला तळून झालेला आहे आणि आपण आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता आपण कढईमध्ये ट्राय करून बघूयात. इथे बघू शकता तुम्ही गेवरला जाळी किती छान आलेली आहे ते. आता आपल्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे गेवर. आपल्याला हळूवार हाताने परतून घ्यायचं आहे गेवर, कारण गेवर खूप खुसखुशीत असतो त्यामुळे तो तुटण्याची शक्यता जास्त असते. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जाळीवर काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं तेल आतमध्ये निचरून पडेल. तर इथे आता आमचे गेवर बनून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता शेपही खूप छान आलेला आहे आणि कलर पण खूप छान आहे. तर आता यासाठी आपण रबडी बनवून घेऊयात. रबडीसाठी इथे आम्ही अर्धा लिटर दूध यूज करणार आहोत. इथे आता तुम्ही बघू शकता दुधाला उकळी छान आलेली आहे. आता आपण यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त. तर इथे आम्ही 2 चमच साखर घालून घेणार आहोत. यामध्ये आपण वेलची घालून घ्यायची आहे. यामध्ये केसर घालून घेतले. इथे आपण मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायचे. इथे मी अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे आपण दुधामध्ये घालून घ्यायचे. इथे आता बघू शकता रबडी आपली बनून तयार झालेली आहे.
आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर आणि रबडी घट्ट होणार आहे. तर आता आपण घेवरसाठी पाक करून घ्यायचं आहे. इथे आम्ही मोठ्या 2 वाट्या साखर घेतलेली आहे. यामध्ये पाणी ऍड करायचंय. आपण ज्या मापाने साखर घातली आहे त्याच वाटीने आपण पाणी घालायचंय. पाणी इथे 1.5 वाटी आम्ही घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये वेलची घालायची. इथे आम्ही थोडासा फूड कलर यूज केलेला आहे. इथे आपल्याला पाक एकतार होईपर्यंत आपण बनवून घ्यायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपला पाक बनवून तयार झालेला आहे आणि पाक एकदम एकतार धरलेला आहे. तर इथे आता मी एक घेवर घेतलेला आहे. आता यावर आपण पाक घालून घ्यायचंय. आता यावर आपण रबडी घालून घ्यायची आहे. आता यावर आपण ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. इथे बघू शकता डिश खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे आपले घेवर बनून तयार झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथे आपण कापून बघूयात. पाक आपला पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा. खूप छान झालेला आहे. आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.